चतुर्थोऽध्यायः कर्म ब्रह्मार्पण योग हाका ज्ञान कर्म संन्यास योग अशी बी म्हळ्या. साधू लोकांक संरक्षण करच्याक, दुष्टाले नाश करच्याक आणि धर्माचे संस्थापन करच्याक आपूण युगयुगात जन्म घेता अशी सांगून श्रीकृष्ण अर्जुनाक तागेल्या अवतार स्वरूपाचो गुर्तू ह्या अध्यायात करून दिता. फलेच्छा, भय, क्रोध हे सोडून परमात्माली आराधन करतले लोक कशी परमात्माक येवन मेळतात ते भी हांगा श्रीकृष्णान विवरसिल्या. कर्म, विकर्म, अकर्म आणि नैष्कर्म्य ह्या विशयांतलो भेद संक्षिप्तात अर्जुनाक सांगून ज्ञानी कर्म करत असल्यार भी कशी नैष्कर्म्याचो अनुभव करून घेता ते रहस्य ह्याच अध्यायात आसा. सर्व यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेष्ठ. सगळ्या परिसमाप्ती ज्ञानातूच जाता. ज्ञानानची संशय दूर करच्याक साध्य. ज्ञानावरी पवित्र विंगड कसले ना अशी ज्ञानाची ख्याती श्रीकृष्णान अर्जुनाक सांगल्या. त्यांना ज्ञान मिळय आणि कर्मयोगाचे आश्रय घेऊन युद्धाक तयार जा म्हणून अर्जुनाक आदेश दिवन हो अध्याय श्रीकृष्णान समाप्त केला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. श्रीकृष्णान म्हळे हो अविनाशी योग हांवें सुरवेक विवस्वताक म्हळ्यार सूर्याक सांगलो, सूर्यान मनूक सांगलो आणि मनून इक्ष्वाकूक सांगलो. अशी हे अर्जुना परंपरेन प्राप्त जाल्लो हो योग राजर्षींक कळ्ळो आणि कालवशात क्षीण जालो. तोच हो पुरातन योग हांवें तुका सांगलो. तूं म्हगेलो भक्त आणि मित्र आसा तशें म्हणून हे उत्तम रहस्य हांवें तुका सांगलें. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुनान म्हळे तुगेल जन्म आताचो आणि सूर्यालो प्राचीन कालाचो अशें आसतना तुवें ताका म्हळ्यार सूर्याक हो योग पयलीं सांगलो हे कशी समजूचे. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप अजोपि सन्नव्ययात्मा भूतानां ईश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवात्ममायया. श्रीकृष्णान म्हळे हे परंतपा मेगेले आणि तुगेल जन्म मस्त जावन गेल्यात. ते पुराई म्हाका गोत आसा जाल्यार तुका गोत ना. हांव अज म्हळ्यार जन्मरहित, अव्यय म्हळ्यार अविनाशी आणि समस्त प्राण्यालो ईश्वर जाल्यार भी मेगेल्या प्रकृतीच्या मायाशक्तीनं हांव प्रकट जायत आसता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जेन्ना जेन्ना धर्माची ग्लानी जाता आणि अधर्माचे प्राबल्य चढता तेन्ना हे अर्जुना हांव प्रकट जाता. साधू लोकाले संरक्षण करच्याक आणि दुष्टाले नाश करच्याक आणि धर्माचे संस्थापन करच्याक हांव प्रतियुगात प्रकट जाता. मेगेल हे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म तत्वतः कोण जाणता तो हे अर्जुना
देहत्यागानंतर म्हळ्यार मरणोपरांत पुनर्जन्मनाशी म्हाकाच येवन मेळटा. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारम् अव्ययम्. आसक्ती भय आणि क्रोध सोडणो मतपरायण जावन मेगेल्या आश्रयात आयिल्ले अनेक लोक ज्ञानाच्या तपश्चर्येन पावन जावन मेगेल्या स्वरूपाक मेळिल्ले आसात. कोण कशी मेगेल आश्रय घेतात तशीची हांव तांकां अनुग्रह करता. हे पार्था, लोक सर्व प्रकारान मेगेल्याच मार्गाचे अनुसरण करतात. कर्मफलाची आश करतले लोक ह्या जगात देवाल पूज करतात. तशी केल्ल्यान कर्माची सिद्धी बेग्गी मेळटा. गुणाच्या आणि कर्माच्या भेदा प्रमाणे चातुर्वर्णाची व्यवस्था हांवेंच निर्माण केल्ली आसा. हांव ताजो कर्ता असून भी अकर्ता आणि अविनाशी आसा अशी समज. न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां यो अभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. कर्म म्हाका बाध्य करना, कर्मफलाची आशा म्हाका ना अशी कोण म्हाका वळखता तो भी कर्माक बाध्य जायना. अशी वळखून पूर्व काळांतल्या मुमुक्षुनी म्हळ्यार मुक्ती मेळयतल्यांनी कर्म केल्ले आसा तेन्ना तूं भी पूर्वजांनी सदा सर्वदा केल्ले कर्म कर. किम कर्म किम कर्मेति कवयो अप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्मण्यकर्मयः पश्येद् अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृष्णकर्मकृत्. कर्म म्हळ्यार कितें अकर्म म्हळ्यार कितें हे ठरवच्यात बुद्धवंत लोक भी मोहित जाल्ले आसात. खंयची तुका कळिल्ल्यान तूं पापांतल्यान मुक्त जातलो ते कर्म हांव तुका सांगता. कर्म म्हळ्यार कसले, विकर्म म्हळ्यार नैनस्ती कर्म म्हळ्यार कसले आणि अकर्म म्हळ्यार कसले हे सर्व गोत आसुका, कारण कर्माची गती गूढ आसा. कोण कर्मात अकर्म पळयता आणि अकर्मात कर्म पळयता तोच सगळ्या मनुष्यात ज्ञानी, तोच योगयुक्त आणि सर्व कर्माचो कर्ता. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यपि प्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. कोणाले सगळे उद्योग कामसंकल्परहित असतात आणि ज्ञानाग्नीत जळील असतात तांकां ज्ञानी लोक पंडित अशी म्हणतात. कर्मफलाचो त्याग करणो खंयचेय आश्रय नाशी सदो नित्य तृप्ती पावतलो कर्मात प्रवृत्त जाल्यार भी कसले करना. निराशीर यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शरीरम केवलम कर्म कुर्वन्न आपनोति किल्बिषम. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वतीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म
समग्रम प्रविलीयते. निरीच्छ जावन शरीर आणि चित्त निग्रह करणं, भोग सामग्री त्याग करणं, केवळ शरीरा खातीर काम करतलो, कर्म करत असल्यार भी पापाक पात्र जायना. सहज मेळिल्ल्यान संतुष्ट, द्वंद्वातुल्यान म्हळ्यार सुख आणि दुःख, प्रीती आणि वैर वगैरे तुल्यान अलिप्त, मत्सर नाशिलो, सिद्धीत आणि असिद्धीत समान उरच मनुष्य कर्म करत असल्यार भी बंधन पावना. आसक्ती सोडिलो, मुक्त, ज्ञानात स्थिरचित्त जालिलो, यज्ञा खातीर काम करतलो असल्याली सगळी कर्मा करगून वतात. ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. देवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयान्यन्ये इन्द्रियाग्निषु जुह्वति. सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. यज्ञात ब्रह्मार्पण केल्ले ते ब्रह्म, हवन द्रव्य भी ब्रह्म, हवन करतल भी ब्रह्माक पावता. अशी सगळी कर्म ताका ब्रह्मात्मक दिसतात. थोडे योगी दैवयज्ञाचीच आराधन करतात, विंगड योगी ब्रह्मरूपी अग्नी भितर आत्मसमर्पण करतात. कोण कोण संयमरूपी अग्नीत वाचा वगैरेचो आणि इंद्रियाचो होम करतात, तर कोण कोण इंद्रिय रूप अग्नीत विषयादी शब्दाचो होम करतात. आणि कोण कोण सगळी इंद्रिय कर्मा आणि प्राणकर्मा ज्ञानान प्रकाशित जावच्या आत्मसंयम म्हणच्या योगाग्नीत होम करतात. द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. अपाने जुह्वति प्राणं प्राणे अपानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे अप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. कोण द्रव्ययज्ञ तर कोण तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ म्हणजे अभ्यास ज्ञान वगैरेचे यज्ञ अशी करता लोक असत. हे दृढवृत्तीचे संन्यासी. विंगड लोक प्राणायामात निमग्न आशिले प्राण आणि अपान हाजी गतीत निरोध करून प्राणाचो अपानात आणि अपानाचो प्राणात नियमन करून प्राणायाम करतात. आणि विंगड लोक आहार नियमित करून प्राणात प्राणवायूचे हवन करतात. हे सगळे यज्ञगुप्त अशिल्ले लोक यज्ञानची तांगेल पापाचे क्षय करून घेतले असतात. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायं लोकोस्त्वयज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ करून उरिलो प्रसादची अमृत ते सेवन करतले सनातन ब्रह्मपदाक पावतात. यज्ञ करनाशिल्ल्यांक इहलोक भी सुखदायक जायना त्यांना परलोक कशी. अशी अनेक प्रकाराचे यज्ञ वेदामुखांतर विस्तार पाविले आसात. ते सगळे कर्मातुल्यान उत्पन्न जाल्यात अशी समज. हे कळल्यार तूं मुक्ती पावतलो. हे परंतपा, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ, कारण सगळ्या कर्माची परिसमाप्ती ज्ञानातूच जाता. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं
ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः। यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि। अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः, सर्वं ज्ञानप्लवेनैव वजिनं संतरिष्यसि। प्रश्न विचारणो, सेव करणो आणि साष्टांग जावनो तू तत्वज्ञानी लोकांकडच्यान शिक्षण घे, ते तुका उपदेश दितले। हे पांडवा, हे ज्ञान प्राप्त जाल्यानंतर तू मोहात पडचो ना। ह्या ज्ञानान तू सगळ्या प्राण्याक सुरवेक तुगेल भितर आणि नंतर मेगेल भितर पळयतलो। तू सर्व पाप्यापेक्षा पापी असल्यार भी ह्या ज्ञान नौकेन सर्व पापातुल्यान पार पडतलो। यथैधांसी समिद्धोऽग्निः भस्मसात् कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा। न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तस्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति। श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः, ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। हे अर्जुना, जळची अग्नी कशी लाकूड भस्म करून घालता, तशीची ज्ञानाग्नी सगळी कर्म भस्म करून सोडता। ह्या जगात पवित्र जावच्याक ज्ञानावरी दुसरे कसले ना। ते ज्ञान योग सिद्धी पाविल मनुष्य कालवशात स्वतः प्राप्त करून घेता। श्रद्धावान, भक्तिशील आणि इंद्रियाचे संयम पाविल मनुष्य ज्ञान प्राप्त करून घेता आणि ते ज्ञान मिळेल नंतर तका परमशांती मिळता। अज्ञश्च श्रद्धाधानस्य संशयात्मा विनश्यति, नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः। योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्न संशयम्, आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय। तस्माद्ज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः, छित्त्वैनं संशयं योगम् अतिष्ठोत्तिष्ठ भारत। विवेकशून्य, श्रद्धाहीन आणि संशयखोर मनुष्य नाश पावता। संशयखोराक इहलोक ना, परलोक ना आणि सुख भी ना। हे धनंजया, योगविधीन कोणे तागेल कर्म देवाक समर्पण केली, ज्ञानान कोणाला संशय नाश जालो, तसल्या आत्मनिष्ठ मनुष्याक कर्म बाध्य जायना। त्यांना हे भारता, अज्ञानातुल्यान उत्पन्न जाल्लो हृदयातूल संशय ज्ञानरूप खडगान कापून योगाचे अनुष्ठान कर आणि युद्धाक उबराव। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्म ब्रह्मार्पण योगो नाम चतुर्थोऽध्यायः। अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातुलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी कर्म ब्रह्मार्पण योग नावाचो 4थो अध्याय समाप्त।